नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेले आहेत. भरपूर महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत. मोठी बातमी समोर आलेली आहे. त्या कोणत्या महिला आहेत ज्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेले आहेत? सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. तर या ठिकाणी बघा, हा तो मेसेज आहे बघा. 3,000 रुपये क्रेडिट झालेले आहेत या ताईंच्या खात्यामध्ये. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा, यांचा टोटल बॅलन्स वगैरे या ठिकाणी दाखवत आहे. या ताईंच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेले आहेत. तर या ठिकाणी बघा, हे जे 3,000 रुपये जमा झालेले आहेत हे कशाचे झालेले आहेत आता सविस्तर अपडेट या ठिकाणी सांगतो. तर या ठिकाणी बघा, या भरपूर महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. तर हे पैसे कशाचे आहेत 3,000 रुपये? कारण की तुम्हाला तर माहित आहे, डिसेंबरचा जो हप्ता मिळणार आहे तुम्हाला, तो एक तर 1,500 रुपये मिळणार आहे किंवा 2,100 रुपये मिळणार आहे, हे निश्चित आहे. परंतु हे 3,000 रुपये कशाचे मिळाले? 3,000 रुपये कसे काय मिळाले लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? आता आपण त्याविषयी या ठिकाणी अपडेट पाहूया. तर बघा, शेवटपर्यंत सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे. खूप अतिशय महत्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा, कोणत्या महिलांना मिळाले हे पैसे? कोणत्या त्या महिला आहेत ज्यांना हे पैसे मिळाले आहेत? हा एक महत्वाचा या ठिकाणी पॉइंट आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये पुन्हा जमा झालेत. पुन्हा 3,000 रुपये जमा झालेले आहेत काही महिलांच्या खात्यामध्ये. त्या कोणत्या महिला आहेत ज्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत? तर या ठिकाणी बघा, दिनांक 5 आणि 6 डिसेंबर रोजी हे पैसे जमा झालेत. आज तारीख आहे बघा 9 डिसेंबर. आज आपण हा व्हिडिओ बनवतोय, 9 डिसेंबर आहे, ठीक आहे. परंतु हे पैसे 5 तारखेला आणि 6 तारखेला जमा झालेले आहेत. तर आता महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो, किंवा महत्वाचा प्रश्न हा आहे की हे जे पैसे मिळालेले आहेत हे पैसे कोणाला मिळालेले आहेत आणि का मिळालेले आहेत आणि कशाचे मिळालेले आहेत? आता संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण पाहूया. तर या ठिकाणी बघा, ज्या महिलांनी बघा पाठीमागे ज्यावेळेस तुम्हाला 5 हप्ते मिळालेले होते, त्याच वेळेस ज्या महिलांनी बघा 1 ते 15 ऑक्टोबरला अर्ज केला होता आणि फॉर्म मंजूर झाला होता, अशा महिलांना हे पैसे मिळालेले आहेत आता सध्या बघा. म्हणजे ज्या महिलांनी लेट फॉर्म भरला होता, सर्वात म्हणजे बघा, चौथ्या टप्प्यामध्ये फॉर्म भरला होता, शेवटच्या एकदम एकदम अंतिम टप्प्यामध्ये, म्हणजे ज्या महिलांनी 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरला अर्ज केला होता आणि त्यांचा अर्ज मंजूर सुद्धा झालेला होता, अशा महिलांना हे 3,000 रुपये 5 आणि 6 डिसेंबरला मिळालेले आहेत. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे, आचारसंहितेमुळे निधी त्यांना त्यावेळेस मिळालेला नव्हता. बघा, त्यांनी अर्ज वगैरे केला, त्यांचा फॉर्म सुद्धा मंजूर झाला, परंतु त्यावेळेस बघा, निवडणूकचं इलेक्शन होतं बघा 20 तारखेला, ठीक आहे. 20 नोव्हेंबरला निवडणूक होती, निवडणुकीचं मतदान होतं, ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यावेळेस आचारसंहिता सुरू झालेली होती 15 ऑक्टोबर पासूनच. त्यामुळे बघा, त्यावेळेस त्यांना हा निधी मिळाला नव्हता. तर अशा महिलांना हे पैसे आलेले आहेत. या ठिकाणी बघा, ती जमा झालेले आहेत भरपूर महिलांच्या खात्यामध्ये. तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा दाखवला आहे, परत एकदा दाखवतो. या ठिकाणी बघा, तर महत्वाचा मुद्दा असा आहे की हे पैसे कशाचे आहेत? तर बघा, हे तेच पैसे आहेत, ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये असे मिळून 3,000 रुपये बघा जमा करण्यात आलेले आहेत. महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. कारण की त्यावेळेस बघा, नोव्हेंबरचे पैसे ऍडव्हान्स मध्येच ऑक्टोबरला देण्यात आलेले होते. तेच ते पैसे आहेत. या ठिकाणी बघा, भरपूर महिलांच्या खात्यामध्ये 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबरला पैसे जमा झालेले आहेत. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे, लाडकी बहीण योजना बंद नाही तर सुरूच आहे. सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे. भरपूर महिलांना वाटत होतं की निवडणूक नंतर योजना वगैरे बंद होईल की काय, असं भरपूर ठिकाणी चर्चा वगैरे होती. तर या ठिकाणी बघा, याच्यावरून हे सिद्ध होत आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही तर सुरूच राहणार आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही जी जी आश्वासने दिली होती, ती सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत आणि तुम्हाला 2,100 रुपये सुद्धा देणार आहोत, असं सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत पुढचा हप्ता डिसेंबरचा, तो सुद्धा लगेच वाटप होणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे बघा, तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, लाडकी बहीण योजना बंद नाही झालेली आहे, तर लाडकी बहीण योजना कायम सुरूच राहणार आहे, 5 वर्ष चालणार आहे, असं महायुती सरकारने सांगितलेलं आहे. फक्त त्यांनी काही निर्बंध आता घातलेले आहेत, ते कोणते आहेत तर या ठिकाणी बघा. त्यानंतर महत्वाचा मुद्दा, लाडकी बहीण योजनेमधून 2,000 रुपये 2,100 रुपये भेटणार आहेत का? तर या ठिकाणी बघा, सध्या मिळालेल्या अपडेटनुसार किंवा मिळालेल्या माहितीनुसार सध्या तरी तुम्हाला 2,000 रुपये भेटणार नाहीत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, अशी माहिती समोर येत आहे. म्हणजे 2,100 रुपये सध्या तरी भेटणार नाहीत, तुम्हाला 1,500 रुपये नेहमीप्रमाणे या महिन्यात सुद्धा मिळणार आहेत, अशी अपडेट समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार, ठीक आहे. त्यानंतर बघा, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जे आता डिसेंबरचा हप्ता येणार आहे तो रेग्युलर प्रमाणे येणार आहे. म्हणजे
दरवेळेस सारखा 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे डिसेंबर महिन्याच्या हप्त्यामध्ये सुद्धा. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेच्या आता डिसेंबरचा हप्ता कधी येईल, त्यानंतर बघा सर्वात महत्वाचा पॉईंट, आता सध्या बघा तुम्हाला 5,1500 गुणिले 5 असे बघा आतापर्यंत 7,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तसेच ज्या महिलांनी बघा लेट फॉर्म भरला होता किंवा म्हणजेच लेट अर्ज केला होता अशा महिलांना सुद्धा 3,000 रुपये त्यांचे जे मागचे राहिले होते ते सुद्धा बऱ्याच महिलांना मिळालेले आहेत. 5 तारखेला बघा 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबर या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले आहेत. आता बघा फक्त पेंडिंगला आता 6वा हप्ता बाकी आहे डिसेंबर महिन्याचा. तर डिसेंबर महिन्याचे पैसे सुद्धा आता महिलांच्या खात्यामध्ये लवकरच फटाफट वाटप केले जाणार आहेत अशी माहिती समोर येत आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हा तुम्ही स्क्रीनशॉट बघा, याच्यावरती डेट वगैरे सर्व गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे मेन्शन आहे. या ठिकाणी बघा 5 डिसेंबरचा हा मेसेज आहे बघा. या ठिकाणी या ताईंना 5 डिसेंबर 2024 या ठिकाणी तुम्ही डेट पाहू शकता. या तारखेला या ताईंच्या खात्यामध्ये 3,000 रुपये बघा ₹3,000 क्रेडिटेड टू अकाउंट नंबर, त्यांच्या या अकाउंटवरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे टोटल पैसे म्हणजे 3,000 त्यांना जमा झालेत. कारण की त्यांनी लेट अर्ज भरला होता. ज्या ज्या महिलांनी अर्ज लेट भरला होता अशा महिलांना बघा 5 तारखेला आणि 6 तारखेला पैसे आलेले आहेत. तुम्हाला हे पैसे आलेत का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्हाला सुद्धा समजेल की एक्झॅक्टली हे जे 3,000 रुपये वाटप केलेले आहेत हे 3,000 रुपये किती महिलांना मिळालेले आहेत. ही गोष्ट या ठिकाणी महत्वपूर्ण ठरते. त्यामुळे सर्व महिलांनी जरूर कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचा आता 6वा हप्ता कधी येणार त्याविषयी आपण अपडेट पाहणार आहोत. सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की लाडकी बहीण योजना ही परमनंट योजना राहणार आहे आणि कायमस्वरूपी चालणार आहे. या संदर्भात घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. तसेच बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा आता महायुती सरकार या ठिकाणी सत्तेमध्ये आलेले आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ, मुख्यमंत्री पदाची शपथ बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. तसेच अजितदादांनी सुद्धा घेतलेली आहे. आणि त्यांची आता बघा कॅबिनेटची बैठक सुद्धा त्यांची झालेली आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये ठरलेलं आहे की लवकरात लवकर महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवण्यासंदर्भात आता निर्णय सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा. तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळण्यासाठी काही गोष्टी इम्पॉर्टंट असतात. त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती या ठिकाणी आहे की आधार कार्ड तुमचं जे आहे ते बँकेसोबत लिंक असायलाच पाहिजे. या ठिकाणी बघा तुमचं जर आधार कार्ड बँकेसोबत लिंक केलं तरच तुम्हाला पैसे भेटणार. जर तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाही केलं तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. किंवा जो डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता येणार आहे मग तो हप्ता 1,500 येऊ किंवा 2,100 येऊ तुम्हाला 0 रुपये भेटतील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या जर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसेल. कारण की हे जे तुम्हाला पैसे ट्रान्सफर होतात हे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे जी बँक तुमच्या आधार कार्ड सोबत म्हणजेच आधार संलग्न बँकेत हे पैसे येतात, जी बँक तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असेल त्याच बँकेत तुम्हाला पैसे मिळतील. उदाहरणार्थ समजा या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर जो तुम्ही दिलेला आहे त्याच्यासोबत समजा SBI बँक लिंक आहे तर SBIच्याच बँकमध्ये तुम्हाला पैसे मिळतील. समजा एखाद्या व्यक्तीच्या खात्यामध्ये किंवा आधार कार्ड सोबत मल्टिपल बँक लिंक आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त बँका लिंक आहेत. तर बघा जी बँक तुमच्या आधार कार्ड सोबत ऍक्टिव्ह स्टेटस मध्ये आहे म्हणजे बघा तुमचा जो आधार सीडिंग स्टेटस असणार आहे तो ऍक्टिव्ह मध्ये असेल तर ते पैसे मिळतील, त्याच बँक खात्यामध्ये मिळतील. जर तुमचं बँक सीडिंग स्टेटस इनऍक्टिव्ह मध्ये असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. मग तुम्हाला पुन्हा ते ऍक्टिव्ह करावं लागेल. त्यानंतर मग ते पैसे तुमच्या खात्यामध्ये पडतील. अशा प्रकारे आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला पैसे हवे असतील तर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक पाहिजे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेमधून आता भरपूर महिला अपात्र होणार आहेत अशी सध्या चर्चा रंगलेली आहे. तसेच मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा ही अपडेट दिलेली आहे की जवळपास बघा 35 ते 40 लाख 40 किंवा 50 लाख महिला या योजनेमधून अपात्र होऊ शकतात असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. अशी माहिती मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. त्यामुळे बघा आता लाडकी बहीण योजनेमध्ये छाननी वगैरे होणार आहे, पडताळणी वगैरे होणार आहे. कारण की अशा भरपूर महिला आहेत की ज्यांनी ज्या पात्र नसताना त्या सुद्धा त्यांनी ज्या म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत तरी सुद्धा त्या महिलांनी या योजनेमधून लाभ मिळवलेला आहे. अशा सुद्धा भरपूर महिला आहेत. त्यामुळे बघा आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी वगैरे होणार आहे. अशा प्रकारच्या न्यूज आता टीव्ही चॅनलवरती दाखवल्या जात आहेत. सगळीकडे चर्चा रंगलेली आहे. परंतु बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला कन्फर्म मिळणार आहेत ही गोष्ट या ठिकाणी
क्लिअर झालेली आहे, म्हणजे कन्फर्म तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहे असं महायुती सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा येतो की तुम्हाला जो डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता मिळणार आहे, तर या ठिकाणी बघा 1500 रुपये मिळणार आहे अशी अपडेट समोर येत आहे. तर 1500 रुपये तुम्हाला कधीपर्यंत मिळतील, तर बघा डिसेंबर महिन्याच्याच 15 डिसेंबर पर्यंत, बघा 15 डिसेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा, 15 डिसेंबर पर्यंत तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होऊन जातील.